बनावट जन्म प्रमाणपत्राच्या प्रकरणामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या मालेगावमध्ये आले आणि इथं त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यानंतर मालेगावला थेट दहशतवादी आणि बांगलादेशींचं केंद्र म्हटलं। त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी इस्लाम पार्टीनं हातामध्ये तिरंगा घेत आंदोलन केलं। बघूयात नेमकं काय घडलं या रिपोर्टमधून। मालेगाव दहशतवाद्यांचं आणि बांगलादेशींचं केंद्र झालेलं आहे असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला। बनावट जन्मदाखल्याच्या प्रकरणात सोमय्यांनी अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, ज्यात काही पुरावे सोमय्यांनी दिले आणि त्यानंतर मालेगावला थेट दहशतवादी आणि बांगलादेशींचं केंद्र म्हटलंय। मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे। मालेगाव हे बांगलादेशींचा आश्रयस्थान झालेलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले। एवढ्या लोकांना सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर, तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेची समझोता होणार नाही। किरीट सोमय्यांच्या विरोधात मालेगाव महापालिकेमधील सत्ताधारी इस्लाम पार्टीच्या उपमहापौर शाने हिंद आणि इतर नगरसेवकांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। हातात तिरंगा ध्वज घेत सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। किरीट सोमय्या नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। किरीट सोमय्या नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। किरीट सोमय्या नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। मालेगावात बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी झाली आहे आणि तसं अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केल्याचा दावा सोमय्यांनी केलाय। 4400 नावं काढून टाका म्हणत बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या आहेत। यांच्याकडे भारतीय जन्म प्रमाणपत्र नसून मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय। आम्ही 4400 नावं दिली आहे। ही नावं मतदार याद्यांमध्ये आहे। ताबडतोब ही नावं मतदार यादीतून काढून टाकावी। तो बांगलादेशी आहे, तो रोहिंग्या आहे, तो पाकिस्तानी आहे की अफगाणी आहे, त्याच्याकडे भारतात जन्म झाल्याचे कोणताही पुरावा नाही। तो हिंदुस्थानाचा पंतप्रधान, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडू शकत नाही। अधिकाऱ्यांनी हे सगळं मान्य केलेलं आहे। याच संदर्भात गुरुवारी महाराष्ट्राचे जे SIR करण्याचे मुख्य अधिकारी आहेत चोकालिंगम साहेब यांना भाजपचं एक प्रतिनिधि मंडळ भेटणार आहे। तो ये बताना चाहते हैं कि जो पिछले दिनों में आकर किरीट सोमय्या ने मालेगांव शहर में अपनी सस्ती पॉलिटिक्स करने की कोशिश की, हम उनकी निषेध करते हैं। मालेगांव कॉरपोरेशन की महिलाएं और मालेगांव की नागरिक महिलाएं, इसलिए कि मालेगांव शहर जो है वो हिंदुस्तान प्रेमी है, संविधान प्रेमी, हम संविधान से चलने वाले लोग हैं। यहाँ आकर कोई हमको बदनाम करने की कोशिश करेगा, जिस तरह महाराष्ट्र में और पूरे हिंदुस्तान में मालेगांव को बदनाम करने की नाकाम कोशिश की गई, क्योंकि लोगों को समझ में आ गया कि SIT की रिपोर्ट में कहीं भी मालेगांव शहर में कोई भी बांग्लादेशी और कोई भी रोहिंग्याई नहीं। अगर बांग्लादेशी इतने आ रहे हैं देश में, तो कहीं ना कहीं केंद्र सरकार भाजपा की जो है पिछले 12 साल से केंद्र पे अगर आप देखें तो पूरी पकड़ बना के बैठी हुई है। कहीं ना कहीं नहीं तो पूरी तरीके से फेलियर है। अगर किसी देश में से पूरे बीच में 6-7 राज्य को क्रॉस करके महाराष्ट्र में आके बस रही है, तो भाजपा की जो केंद्र सरकार है, उनके गृह मंत्री है, उनके रक्षा मंत्री है, क्या वो फेलियर नहीं है? बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणामध्ये मालेगावमध्ये 1044 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आणखी काही कागदपत्र सोमय्यांनी दिले। पण मालेगाव दहशतवादी आणि बांगलादेशींचा अड्डा झाल्याची टीका केल्यानं स्थानिक इस्लाम पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनीही आंदोलन केलं। त्यामुळे काही काळ मालेगावात तणावाचं वातावरण होतं। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।